रस्ते मार्गाने वाहतूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। ठाणे ते विक्रोळी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आनंदनगर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर खड्डे पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्यात आणि मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ठाणे ते विक्रोळी दरम्यान ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस पूर्व द्रुतगती मार्गावरती अत्यंत संथ गतीने वाहतूक सुरू आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, काय अपडेट्स आहेत वाहतुकीचे? प्रज्ञा, तर पीक आवर आहे आणि पीक आवर मध्ये अनेक जण कामाला निघालेले आहेत आणि त्यातच आनंदनगर टोल नाका तिथे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। कोपरी ब्रिज पासून ते आनंदनगर आणि मग मुलुंड ते विक्रोळी दरम्यान ठिकठिकाणी वाहतूक संथ गतीने आहे, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, तर काही ठिकाणी विकास कामं सुरू आहेत आणि त्यामुळेच वाहतुकीचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे। वाहतूक पोलीस, ट्रॅफिक पोलीस पूर्णपणे प्रयत्न करतात की पूर्वपदावर वाहतूक आहे, मात्र आपल्याला आनंदच्या दरम्यान मिळतात। प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं। ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होई मन सुद्धा तुझं।